नमस्कार मंडळी, मी विघ्नेश ठसा पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। हो, तर आज आहे आपल्या ज्या ह्याच्याने मी म्हणजे ज्या व्हिडिओने माझ्या यूट्यूब करिअरची म्हणजे माझ्या यूट्यूबच्या जर्नीची सुरुवात केली होती तो म्हणजे आपला दहीहंडीचा पहिला ब्लॉग होता। आणि आता तीच दहीहंडी जवळ आलेली आहे। सर्व बाळगोपाळ ह्या सणाची देखील खूप आतुरतेने वाट बघतात आणि आपल्या एरियामध्ये देखील तसंच आहे। तर आजच आपल्या दहीहंडी उत्सवाचा सराव प्रारंभ आहे, त्यासाठी एक छोटीशी पूजा वगैरे असते दरवर्षी। तर तेच सर्व कार्यक्रम आहे, तर म्हटलं की तुम्हाला देखील ते कार्यक्रम दाखवूया म्हणून मग चला तर मग जाऊया लवकरच आणि तो कार्यक्रम आपण एन्जॉय करूया। सर्व आपले मित्र वगैरे भेटतील, थोडेफार आलेले असतील ते, आणि आजपासून खऱ्या अर्थाने दहीहंडी सरावाला शुभारंभ होणार आहे। त्यानंतर पण मी एक प्रॅक्टिसचा एक मेन व्हिडिओ बनेन जेव्हा सर्व बाळगोपाळ येतील एक 2-3 हफ्त्यानंतर, 2-3 आठवड्यानंतर तो व्हिडिओ येईलच। बट तोपर्यंत हा तुम्ही सराव प्रारंभाचा काय धमाल मस्ती आहे ते तुम्ही एन्जॉय करा। चला तर मग भेटूया पुढे। जातोय आपण आणि अरे कौशलच्याच घरी येत होतो आणि बघा कौशल पण भेटलाय। मग कौशल, कसं वाटतं दहीहंडीची प्रॅक्टिस चालू होते? 1 वर्षापासून आम्ही जी वाट बघत होतो ना तो आज दिवस आलाय आणि चला तुम्हाला दाखवतो बाहेर काय सजवलंय वगैरे सर्व। चला तुम्ही पण माझ्यासोबत, आपण आपल्या चाळीतून जाऊया। हे बघा, आणि आता तयारी बघताय तुम्ही बाहेर आपल्या मंदिराच्या इकडे, मंदिराच्या मागून आपण आलोय। सगळी पोरं हळूहळू जमतायत। फुल इथे डीजेची वगैरे सोय आहे, बघताय भटजी बुवा आलेत, पूजेची तयारी चालू झाली आहे, सर्व पब्लिक आपली जमलेली आहे। आणि ते बघा डीजे वगैरे एकदम, माझा आवाज कमी आहे, आपली सगळी पब्लिक इथे जमलेली आहे। तयारी बघा, हे समोरच आपलं मंदिर आहे गावदेवीचं आणि त्याच समोर आपली प्रॅक्टिस होते। बघता इथे भटजी बुवा आले, तयारी करतात पूजेची, आणि थोड्याच वेळात आता इथे पूजा संपन्न होऊन सर्व बाळगोपाळ जमतील। हा बघा आमचा सर्वात छोटा गोविंदा, हाय कर हाय हाय कर। दहीहंडीचे आपले कट्टर जे बोलतात ना आपले बाळगोपाळ बघा आल्या पहिले आपली अधिकृत जर्सी घालून आलाय काळेकर, आणि तिकडे बघा तो पण फाळके, 2 जण। आणि आता हळूहळू असे बाळगोपाळ जमायला सुरुवात होते, आपले सर्व मित्रपरिवार येतोय आणि इथे बघता पूजेला सुरुवात झालेली आहे। आणि वा गाणं लागलेलं आहे, जोश काय जोश 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 पहिल्या दिवसापासून जोश शेवटपर्यंत। मग किती लावायचे त्या वर्षी? कडक 8 ना भाई, कडक, हो बरोबर, कडक 8 लावायचे। तर आपल्या दरवर्षी तुम्हाला मगाशी बॅनर दाखवले बघा, आपले इथे बॅनर आहेत, आपण जवळजवळ 5 वेळा 8 तर लावलेले आहेत 5 वर्ष। तर आपल्या काही काळाने आपल्याला थोडा 8साठी ब्रेक भेटलेला आहे, तर आपण जवळजवळ 5-6 वर्ष कोरोनाचा काळ वगैरे आला, त्यामुळे आपण जरा कमी 7 थर लावत होतो, पण यंदाचा प्रयत्न आपण 8 थर लावणार, नक्कीच यशस्वी होणार। तर बघूया अजून काय किती वेळ लागतं, आणि सगळी पूजा वगैरे मी तुम्हाला दाखवतो, सगळे आपले मित्रपरिवार आहेत त्यांच्यासोबत एन्जॉय करू। बघताय पूजा सुरू झाली आणि इथे जोराच्या पावसाची पण सुरुवात झालेली आहे। हा एक चांगला संदेश आहे आपल्याला, पाऊस देखील आपल्याला साथ देतोय आणि खरोखरच खूप भारी वाटतंय। आणि आता थोड्याच वेळात आपली पूजा वगैरे होईल आणि मग थोडं नाच गाणं होईल, मग प्रॅक्टिस एक करायची होईल आपली, आणि मग बघूया। आणि इथे बघताय हे भाई जर्सी किधर है तेरा? अरे वो 1 साल कहीं लिए रहता है ना तो वो खराब हो गया है। अच्छा खराब हो गया, नाही पण आहेत आपले, आलेत आपले बघताय सर्व छोटे छोटे बाळगोपाळ। पेडाचा बॉक्स ओपन झाला आणि यांचे बघा रिएक्शन बघा, ऐसा पेड़ा ऐसा उंगली के नीचे दबा के ऐसा पेड़ा पेड़ा भेटेल, 4-5 तेरे को देता हूँ, क्या डिब्बा खाली हो जाएगा तो डिब्बे के नीचे भी पेड़ा रहेगा, ऐसा करो। भेटेल भेटेल पेड़ा भेटेल।
हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर तिथे डोळाची कंठी वळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुमुखेश्वरा हिरे जडित मुकुट शोभा शोभरा कुंदुनती न पुरे चरणी गायल्या जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे दुलगा जय देव तुळशी माळा गळा करके उरखते कासे पितांबर कर सुरललाटी देवा सुवर नित्येची भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव आषाढी कार्तिकी भक्त साधू जनेती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती दर्शन हेला मारतो तेव्हा यो मुक्ती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी विद्याचा जय जय होवे समर्थ आरती घेऊया. आताच बघितलं पूजा वगैरे झालेली आहे, आरती वगैरे झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात थोडा प्रसाद वगैरे वाटप होईल आणि आपण एक थोडीशी प्रॅक्टिस म्हणून आता इथे एक 4 ते 5 थरांचा इथे प्रयत्न करू. चला तर आहेत सर्व बाळगोपाळ आले, तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा. हे गजानना तुझ्या चरणी ही प्रार्थना वाहितो यावेळी आमचे 8 थर लागू दे, सर्व बाळ गोविंदांना सुखरूप तुझ्या चरणी राहू दे. प्रत्येकाला कुठल्याही प्रकारची इजा किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास आणि जीव कुठल्याही प्रकारचे काही कुठले कृत्य होऊ देऊ नको. आमची ही तुझ्या चरणी अशी प्रार्थना आहे की यावेळी आपला गोविंदा खूप मोठ्या जल्लोषात उत्साहात आपला सण साजरा करेल. जिथे जिथे जाईल तिथे आपल्या नावाचा परचम उधळून आणेल. देवा परमेश्वरा तुझ्या चरणी हीच इच्छा वाहितो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती देवी माते की जय, जागे वाले की जय, सनातन धर्म की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव. आपल्या दरवर्षीप्रमाणे आपल्या देवीचा जो जागेचा मान असतो तो आपण दरवर्षीप्रमाणे देतो आणि तोच मान आता आपण मंदिरात देवीच्या चरणी ठेवायला जातोय. देवीच्या चरणी देखील आपली हीच प्रार्थना असेल की आपला गोविंद यंदाचा एकदम उत्साहात साजरा होऊ दे आणि सर्व बाळगोपाळ आपले सुखरूप असू दे. तरी सर्व सभासद गोविंदा बाळगोपाळ जवळ यावे ही नम्र विनंती. तसेच माननीय श्री कैलासभाई पाटील यांच्या हस्ते हा जागेचा नारळ फोडण्यात येणार आहे. तरी सर्व सभासद कार्यकर्ते सर्वांनी जवळ यावे. जागेचा आपला पहिला मान आहे जो कैलासभाई यांच्या हाताने फोडण्यात येणार आहे. माते की जय, जागे वाले की जय, बोल बजरंग बली की जय, अरे बोल बजरंग बली की जय. तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायला या भाई सर्वांनी. भाई तीर्थ दे. आणि मेन काम करताना कौशल आणि आपण एक पेढा घेतलेला आहे. तर गोविंदा सण हा चालू झालाय आणि आता खऱ्या अर्थाने पुढचा 1-1.5 महिना मजा येणार.
बघताय मंडळाच्या वतीने इथे आपल्याला समोसे ते दरवर्षी असतं आपल्या ठरलेलं आणि आता तेच सर्व बाळगोपाळांना इथे एन्जॉय करते. भाई कितवा समोसा आहे? चौथा 8 रुपये वाला समोसा आहे. 8 रुपये वाला समोसा आहे. बघता इथे समोसा वगैरे आहे, खातायत. आता त्याला आपण पण ट्राय करूया. 5 रुपये काही बच्चा आहे. 5 रुपये काही बच्चा आहे. उचलायचं आपल्याला वजन. 8 तर लावायचे नाहीत तर भाई. लावायचं 8 तर. सर्वप्रथम सर्वांनी श्री गिरीराज बाळाप्पांचा आपला कोच, आपला भाऊ, आपला मित्र, आपला सखा जो आपल्याला नाही आहे, आपल्या गोविंदाची ओळख, त्यांच्या सर्व काही त्यासाठी 2 मिनिटं आपण सर्वांनी स्तंभ उभं राहून त्याला आदरांजली देऊया. धन्यवाद. सर्वांनी लक्षात ठेवा 8 थर सर्वांची इच्छा आहे, माझ्या एकट्याची नाही का कोणाची नाही, सर्वांची इच्छा आहे. गेल्या वर्षी आपलं थोडक्यात स्वप्न तुटलेलं आहे, या वर्षी प्रत्येक टार्गेट दिलेलं आहे, त्या टार्गेटानेच जायचं आहे. गावदेवी माते की जय, आगे वाले की जय, गणपती बाप्पा मोरया, सोनिया गावदेवी माते की जय. ओम नमो पार्वती माते. कंटिन्यू होत राहिले पाहिजे, हॅबिट होणार, चांगले अजून प्रॉपर होणार. 3 वर 3चे पण ट्राय मस्त झाले. नवीन मुलगा व्यवस्थित प्रेमने पण चांगलं काम केलं, 5वे पर्यंत गेलेलं पहिल्याच दिवशी. तर बघितलं मित्रांनो, अशा प्रकारे आजचा पहिला दिवस होता आपल्या प्रॅक्टिसचा. मुलांनी प्रॅक्टिस वगैरे चालू केली आपल्या सर्व बाळगोपाळांनी आणि आता धमाल होणार आहे. आता महिनाभर जवळ महिना 1.5 महिना प्रॅक्टिस चालू होणार आहे. तुम्हाला आपला हा प्रॅक्टिसचा व्हिडिओ कसा वाटला? मी अजून एक डिटेल्समध्ये व्हिडिओ करणारच आहे अजून येत्या 2-3 आठवड्यामध्ये. तरी व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज काय करायचं आहे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे. असंच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तोपर्यंत असेच बनून राहा. आणि चला तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करायचं आहे. मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, सी यू, टेक केअर.